नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच महत्त्वाची बातमी ती म्हणजे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या दिशेने राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. राज्यपाल कार्यालयाकडून शक्तीपीठची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलून 823 पानांची ही अधिसूचना आहे जी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या अधिसूचनेमध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे. सर्वाधिक विरोध हा कोल्हापूरमधून शेतकऱ्यांकडून केला जातोय या शक्तीपीठ महामार्गाला आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा विरोध डावलण्यात आलेला आहे आणि हा शेतकऱ्यांचा विरोध डावलून 823 पानांची ही अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गाला जो विरोध होतोय त्याबाबतचे जे काही आंदोलन होत आहेत ते आणखी आता तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कार्यालयाकडून शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा आधीच या महामार्गाला विरोध आहे आणि कोल्हापूरचा देखील समावेश आहे यामध्ये. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा समावेश करण्यात आल्यामुळे हे आता आंदोलन आणखी तीव्र होतं का तेही पाहावं लागणार आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची आपण घडामोड ही पाहतोय. या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून. आपण पाहतोय सध्या अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूरचा देखील यात समावेश करण्यात आलेला आहे. नेमकं या अधिसूचनेमध्ये काय आहे? शक्तीपीठला आहे ते प्रामुख्याने कोल्हापूर आणि जिल्ह्यातनं जो मार्ग जातो त्या गावातल्या लोकांचा प्रामुख्याने विरोध होता. या ठिकाणी अनेक वेळा मोजणीचे प्रयत्न झाले मात्र ते हाणून पाडण्यात आले आणि त्याचवेळी अधिकृतपणे याची अधिसूचना आहेत का अशा पद्धतीची भूमिका आहे ती शेतकऱ्यांनी घेतली होती आणि त्यामुळे ही मोजणी आणि इतर प्रक्रिया आहे ती हाणून शेतकरी पाडत होते. मात्र आता सरकारने याची अधिसूचना आहे ती विरोध डावलून आता प्रसारित केलेली जवळपास 823 पानांची ही अधिसूचना आहे. राज्यपालांच्या आदेशाने ही अधिसूचना आता प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामुळे या सरकारच्या प्रतिनिधींना सुद्धा आता या ज्यामध्ये भू संपादित करणे त्याच्यावरती बांधकाम करणे हे सोयीचं जाणार आहे आणि शक्तीपीठ महामार्ग रेटनाचा विरोध डावलून. ज्ञानेश्वर, मी तुम्हाला थोडं थांबवतो. या संदर्भात बातचीत करण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आपल्यासोबत आहे. सतेजजी, आता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सरकारनं आधीच भूमिका स्पष्ट करताना म्हटलं होतं की कुठल्याही शेतकऱ्याचं विरोध असेल तर तो डावलणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका लक्षात घेऊ. मात्र आता त्यांचा विरोध डावलून अशा प्रकारे अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आपलं काय म्हणणं आहे यावर? 9 जूनची सार्वजनिक बांधकाम विभागानं अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून हा शक्तीपीठ महामार्ग करायचंच असं मुख्यमंत्र्यांचं धोरण त्या ठिकाणी दिसतंय. सभागृहात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं होतं की याला विरोध असेल तर चर्चा केल्याशिवाय आम्ही हे करणार नाही आणि 12 जिल्ह्यातल्या या राज्यातल्या लोकांचा ह्याला विरोध आहे आणि त्यामुळं आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे. परवा कोल्हापूरमध्ये एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांचा आमचा झाला. उद्या सांगलीमध्ये आमचा मेळावा आहे. परवा दिवशी सोलापूरला, पंढरपूरला मेळावा आहे. कारण की गरज नसलेला महामार्ग आहे आणि माझं सरकारला आव्हान आहे की 1,05,000 कोटी रुपये या हायवेवर खर्च करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ले 50 आहेत त्यांना 500-500 कोटी रुपये द्या. महागाई कमी करायसाठी 10-12 कोटी खर्च करा. बेरोजगार तरुण आहेत त्यांना स्टायपन द्या नोकरी लागेपर्यंत. जे खताचे दर आता शेतकऱ्यांचे वाढलेले आहेत त्याला 10-15 कोटी खर्च करून त्याला एक खताचं किंमत कशी कमी होईल या दृष्टीने प्रयत्न करा. आता शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. 15,000 कोटीच्या वर कर्जमाफी होत नाही. त्याच्यापेक्षा 7-12 कोरा करणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं ते करा. हे 1,00,000 कोटी हायवेवर कॉन्ट्रॅक्टरांसाठी खर्च करण्यापेक्षा गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करावा अशी आमची मागणी आहे. नक्कीच. आता तुमचा विरोध याला आहे, सातत्यानं तुम्ही त्या संदर्भातली आंदोलन देखील करतायत. मात्र आता अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. याचा संदर्भातला विरोध नेमका तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत कशा प्रकारे पोहोचवणार आहात? सत्यजी, माझा आवाज येतोय आपल्याला? करू आम्ही याला विरोधाचं मत आमचं आहे ते तांत्रिक जे मांडायचंय ते आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु हे सरकार आता कॉन्ट्रॅक्टरांच्या इशाऱ्यावर चालते, जनतेच्या इशाऱ्यावर चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. जी नक्कीच. धन्यवाद आपण दिलेल्या आपली भूमिका जी स्पष्ट केली आणि न्यूज 18 मराठीशी बोललात त्यासाठी. या संदर्भात बातचीत करण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले ते देखील आपल्यासोबत आहेत. अजितजी, अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. सातत्यानं या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतो शेतकऱ्यांकडून, तरीही मात्र आता ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. आपलं काय म्हणणं यावर? शेतकऱ्यांचा विरोध न जुमानता
त्यांच्याशी साधी चर्चा सुद्धा न करता अशा प्रकारे दांडगाई जर राज्य सरकार करायला लागलं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आणखीन भडकेल. राज्य सरकारने शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा आता नुकताच पार पडलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जर चर्चा न करता शेतकऱ्यांचं म्हणणं समजून न घेता अधिसूचना निघणार असेल तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. सरकारच्या या कृतीचा मी किसान सभेच्या वतीनं निषेध करतो आहे. सरकारने शेतकऱ्यांबरोबर शेतकरी नेत्यांबरोबर बोलावं, समजून घ्यावं आणि त्यानंतरच पुढचं पाऊल टाकावं. शेतकऱ्यांचा जो विरोध आहे तो न जुमानता अशा प्रकारची कृती करणं योग्य नाही. जी, मात्र आता पुढे आधीपासूनच आंदोलन सुरू आहेत. आणखी काही आंदोलन तीव्र केली जाणार का? तुमच्याकडून याबाबतची पुढची भूमिका काय असू शकते? ड्रोनद्वारे ज्या प्रकारचं सर्वेक्षण करण्याची दांडगाई प्रशासनानं केली त्याला चोख प्रत्युत्तर शेतकऱ्यांनी ते बंद पाडून दिलेलं आहे. जी, त्याच्यामुळे कोणताही अधिकारी शेतकऱ्यांच्या इच्छेशिवाय जर शेतामध्ये आला आणि अशा प्रकारे जर दांडगाई करण्याचा कोणी प्रयत्न केला तर जबरदस्त अशा प्रतिकाराचा सामना त्या अधिकाऱ्यांना आणि सरकारी यंत्रणेला करावा लागेल. जी. सरकारने अशा प्रकारची तानाशाही किमान महाराष्ट्रात करू नये. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची दांडगाई ही खपून घेतली जाणार नाही. ही बाब शेतकऱ्यांच्या बाबत समजून घेण्याची गरज आहे. ठीक. धन्यवाद अजितजी, आपण या संदर्भात न्यूज 18 मराठीशी बोललात आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्यासाठी.